9 महिने मी माझ्या पोटात वाढवलंय तुला. आज त्याची किंमत मागायला आली आहे मी. तुझ्यामुळे माझा सख्खा कविता अर्पितावरती मोठा आरोप लावणार. तो अनोळखी तरी सोबती या मालिकेमध्ये कविता अर्पिताच्या घरी आली आहे आणि अंगणात सर्वांसमोर तमाशा करताना दिसते. 9 महिने तिने अर्पिताला तिच्या पोटात ठेवलं आहे आणि त्याचीच किंमत मागण्यासाठी ती आता अर्पिताकडे आली आहे. ती असं थेट बोलताना दिसते. इथेच नाही थांबत तर ती पुढे हे सुद्धा म्हणते की तिच्यामुळे तिचा सक्का मुलगा तिचा वैरी झाला आणि त्यांचं घर आता त्यांचं राहिलं नाहीये फक्त आणि फक्त अर्पितामुळे. आणि एवढा मोठा आरोप आता तिने सर्वांसमोर अर्पितावरती लावला आहे. आणि हे ऐकताच नीलांबरी खुश होते आणि टाळ्या वाजवत वाजवत पुढे येते. तुझ्यामुळे माझा सख्खा मुलगा माझा वैरी झालाय. आमचं घर आता आमचं राहिलं नाहीये तुझ्यामुळे. आणि ही मोठी गोष्ट ऐकताच आता अर्पिताला धक्का बसला आहे आणि तिच्या बरोबर समीर सुद्धा हादरला आहे ही गोष्ट ऐकून. नक्की घडलं काय? कविता असं का म्हणते? कविताने एवढा मोठा आरोप नक्की लावला काय? या सर्व गोष्टीच्या मागे नक्की निमित्त काय आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला तू अनोळखी तरी सोबती ही मालिका पाहावी लागेल. आणि अजून अशी लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.